बदलापूर नगरपालिकेचे पाणीपुरवठा सभापती शैलेश वडनेरे आणि नारी गुरु सहानी लॉ कॉलेज यांच्या एकत्रित सहकार्यातून बदलापुरात मोफत कायदेविषयक सहाय्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। संजीवनी हॉलमध्ये पार पडलेल्या या शिबिराला नागरिकांनी तसंच विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली होती। त्यांना तज्ञ वकिलांनी मार्गदर्शन केलं। आपल्या रोजच्या जगण्यात अनेकदा कायदेशीर बाबींचा आपल्याला सामना करावा लागतो। कायदेविषयक पुरेसं ज्ञान नसल्यामुळे अनेकांना वकिलांकडे धाव घ्यावी लागते। मात्र सगळ्यांनाच हा खर्च परवडतो असं नाही। त्यामुळे बदलापूरकरांना कायदेविषयक मदत आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळावं या उद्देशानं बदलापुरातल्या संजीवनी हॉलमध्ये मोफत कायदेविषयक सहाय्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिराला अंबरनाथ वकील संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रियेश जाधव, नियोजन समितीचे सभापती संभाजी शिंदे, आरोग्य सभापती किरण भोईर, पाणीपुरवठा सभापती शैलेश वडनेरे, बदलापूर शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर भुयार तसंच इतर मान्यवर उपस्थित होते। यावेळी ॲडव्होकेट प्रियेश जाधव आणि ज्येष्ठ वकील प्रतीक ब्रह्मराक्षस, ॲडव्होकेट सुनील गुप्ता यांनी सर्वांना कायदेविषयक मार्गदर्शन केलं। या कार्यक्रमासाठी HSNC बोर्ड, नारी गुरु सहानी लॉ कॉलेजच्या उपप्राचार्या दीपा एल सिंघानी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली होती। केवळ या उपक्रमापुरता मर्यादित न राहता बदलापुरातील अनेक गरजूंना भविष्यात मोफत कायदेविषयक मार्गदर्शन करण्यासोबत त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही यावेळी शैलेश वडनेरे आणि इतर लोकप्रतिनिधींनी दिली। खऱ्या अर्थानं जो न्यायापासून वंचित घटक आहे त्यांना न्याय देणं हा मुळामध्ये उद्देश होता। त्या उद्देशाच्या अनुषंगाने अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यांना विविध क्षेत्रामध्ये जे काही त्यांच्या समस्या आहेत त्यांच्यावरती मार्गदर्शन करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे। आणि खरोखर आनंद आहे की बदलापूर शहरामध्ये विविध उपक्रम करत असताना मी कायद्याचे विद्यार्थी म्हणून त्या ठिकाणी शिकत असताना मला या आरोग्य शिबिर आपल्या या कायदेविषयक शिबिराचं आयोजन करण्याची संधी मिळाली। मला खरोखर आनंद आहे आणि खऱ्या अर्थाने बदलापूरकरांना या माध्यमातून न्याय मिळेल आणि एक सुरुवात आहे। या माध्यमातून प्रियेश जाधव सरांनी सांगितलं आणि बऱ्याच मंडळींनी सांगितलं की बदलापूर अंबरनाथ शहरातील अनेक वकील या ठिकाणी या प्रकारच्या शिबिराला सहकार्य करण्याकरता या ठिकाणी पुढाकार घेत आहेत आणि निश्चितपणे हे शिबिर उत्तम प्रकारे यशस्वी होईल आणि या सुरुवातीतून बदलापूर शहरामध्ये, अंबरनाथमध्ये, उल्हासनगरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ज्या लोकांना न्यायापासून जे वंचित घटक आहेत त्यांना न्याय दिला जाईल अशा प्रकारची आमची भूमिका आहे। सर्वांनाच असलं पाहिजे। आत्ताची परिस्थिती आपण बघतोय आणि वातावरण बघतोय, त्यामुळे कायद्याचं नॉलेज सर्वांनी घेतलं पाहिजे। इक्वलिटी बिफोर द लॉ, कायद्यासमोर सर्वच समान आहेत आणि आपल्याला फ्रीडम ऑफ स्पीचसाठी दिलेला अधिकार आहे संविधानाने। आज शासनाच्या माध्यमातून लीगल एड स्थापन झालेली आहे। लीगल एडच्या माध्यमातून ज्या वंचित घटक असतात त्या वंचित घटकांना न्याय देण्याचं काम या लीगल एड माध्यमातून होतं। ज्यांना वकिलाची फी या कोर्टामध्ये आपल्याला बाजू मांडण्यासाठी जो वकील प्रोव्हाइड करण्याचं काम ही शासनामार्फत केलं जातं, ते फ्री ऑफ कॉस्ट असतं आणि त्याची सुविधा ही लीगल एडची टीम प्रत्येक न्यायालयामध्ये असते। तिची एक टीम असते ती लीगल एडची, तर त्या टीमच्या नुसार आपण ज्यांना अफोर्डेबल होणार नाही वकील, तर त्यांनी या लीगल एडच्या माध्यमातून आपले प्रकरणं मोफत चालवू शकतात। त्याचबरोबर आपण जे बघतो आजकाल ऑनलाईन फ्रॉड होतात, ते ज्येष्ठ नागरिकांसोबत जास्ती प्रमाणात होतात, त्यावर अवेअरनेस होणं देखील गरजेचं आहे। त्यामुळे असा कायद्याचा अभ्यास करणं देखील गरजेचं आहे। अशा शिबिरांची गरज आता काळाची गरज बनलेली आहे। पाणीपुरवठा सभापती शैलेश वडनेरे ज्या त्या लॉ कॉलेजचे विद्यार्थी आहेत आणि कायद्याचे विद्यार्थी आहेत त्यांच्या वतीने आणि या ठिकाणी नारी गुरु सहानी कॉलेजच्या वतीने हा जो कॅम्प आयोजित केला आहे, खरोखर अतिशय वाखाणण्याजोगा उपक्रम आहे। लोकांना न्याय का मिळत नाही तर त्यांचं अज्ञान आहे त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड। त्याच्यामुळे कोर्टामध्ये केसेस का पेंडिंग आहे तर लोकांचं त्याच्यामध्ये अज्ञान आहे। आणि कॉलेजच्या वतीने अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी केला जातोय की लोकांना पहिल्यांदा कायद्याचं ज्ञान देणं आवश्यक आहे। पूर्वी IPC होता, तो IPC आता गेला आहे, आता भारतीय न्याय संहिता आलेला आहे, म्हणजे त्या कायद्याला भारतीय स्वरूप आलं आहे। या भारतीय न्याय संहितेचं खऱ्या अर्थानं जर नॉलेज सामान्य लोकांपर्यंत पोहोचलं तर हा न्याय सामान्य लोकांना त्या ठिकाणी मिळेल। शैलेश वडनेरे जे लॉचे विद्यार्थी आहेत, थोड्या दिवसात ते वकील होणार आहेत। निश्चितपणे हा उपक्रम आमचे प्रियेश जाधव आहेत, ते बार असोसिएशनचे अध्यक्ष आहेत। भविष्यामध्ये आम्ही कुळगाव बदलापूर शहरातल्या प्रत्येकाला न्याय मिळण्यासाठी मोफत कायदेशीर सल्ला जो आहे तो शैलेश वडनेरे आणि या कॉलेजच्या माध्यमातून एक बदलापूर शहरामध्ये आम्ही कॅम्प आयोजित करू, नगरपालिकेच्या वतीने कॅम्प आयोजित करून बदलापूर शहरामध्ये सामान्यातल्या सामान्याला न्याय कसा मिळेल आणि तो त्याच्यामध्ये मोफत कायदेशीर मार्गदर्शन कसं मिळेल। कारण काय झालं आहे, सध्या वकिलांच्या फी, कोर्टाचे खर्च हे सगळे सामान्य लोकांच्या आवाक्याच्या बाहेर गेलेले आहेत, तर ते त्यांच्या आवाक्यात आणण्यासाठी किंवा त्यांना मोफत मिळण्यासाठी हा जो उपक्रम आहे हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम। मी मनापासून या उपक्रमाचं कौतुक करतो आणि भविष्यामध्ये या उपक्रमासाठी जी काय मदत लागेल ती सगळी मदत आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी या टीमला उपलब्ध करून देऊ।
खऱ्या अर्थाने काळाची गरज ओळखून हे या ठिकाणी शिबिर आयोजित केलं आहे. ज्याप्रमाणे जी प्रत्येक आपल्याला जी कोर्टाची फी असते किंवा वकिलासाठी जी काही आपल्याला फी अदा करावी लागते ही खरोखरच परवडणारी नाही आहे. आणि त्यासाठी आपण सर्वात पहिले आपण जर कोणत्या अडचणीत असेल तर पहिली पायरी आपण पहिले काय केलं पाहिजे याचं अज्ञान असल्यामुळे नागरिक हे कोर्टाची पहिली पायरी चढायला मागत नाही आहेत. आणि या शिबिराच्या माध्यमातून हे जे आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे खरोखरच अतिशय वाखाणण्याजोगं असं मार्गदर्शन या शिबिरातनं मिळणार आहे. आणि मी आयोजकांचं खरोखरच आभार व्यक्त करेन की यापुढे आपलं लिगल एड सेल बदलापूरच्या आपण जे प्रियजी जाधव असेल आम्ही सर्वजण असेल किंवा कुलगाव बदलापूर नगर परिषद असेल यांच्या पुढाकाराने ह्या बदलापूरमध्ये हे लिगल एड सेल आपण स्थापन करणार आहोत. नक्कीच त्याच्या माध्यमातून या बदलापूर शहरातील नागरिकांना चांगला न्याय देण्याचा प्रयत्न यांच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. याबद्दल मला नक्कीच या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो. हमारे बोर्ड का यही रहा है कि लॉ कॉलेज के थ्रू सिर्फ हम एजुकेशन, लॉ एजुकेशन, लीगल एजुकेशन सिर्फ वो ना इम्पार्ट करके पर लोगों के तहत हम जस्टिस को भी पहुंचा सकें. तो ये कैंप, फ्री लीगल एड कैंप का पर्पस वही था कि जो लोग जस्टिस के लिए, कानून के लिए प्रॉपरली एक्सेस नहीं कर पा रहे हैं, उनको प्रॉपर जानकारी नहीं मिल रही है या उनको कहीं मुद्दे आते हैं अपनी कानूनी जंग लड़ने में, तो उसमें हम ये मदद करते हैं. हमारे कॉलेज में डेजिग्नेटेड यूनिट है, फ्री लीगल एड सेल है, तो हम वहाँ पे भी फ्री एडवाइस प्रोवाइड करते हैं. वी ओनली प्रोवाइड एडवाइस, हम एडवाइस प्रोवाइड करते हैं, उनको सहयोग देते हैं कानून की जानकारी में या उनके जो कानूनी मुद्दे हैं उनमें हम उनको सहयोग करने की पूरी कोशिश करते हैं. तो हमारे कॉलेज का, हमारे बोर्ड का सिर्फ ये पर्पस नहीं है कि हम लॉ एजुकेशन इम्पार्ट करें, लॉ एजुकेशन स्प्रेड करें, बल्कि ये भी है कि लोगों को न्याय दिलाने में भी मदद करें.